नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुलीचोर येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने लॅबचं बांधकाम सुरू आहे। बांधकाम सुरू असतानाच यावरचा स्लॅब कोसळला असून कामात भ्रष्टाचाराची तक्रार गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केली, परंतु अद्यापही चौकशी करण्यात आली नाही। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुलीचोर येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने 5 लाखांच्या टेस्टिंग लॅबचे बांधकाम करण्यात येत आहे। हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून नुकताच यावर स्लॅब टाकण्यात आला असता तो स्लॅब लगेच खाली कोसळला। सुदैवाने यावर काम करणारे मजूर सुखरूप बचावल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। येथील बांधकामावर माती मिश्रित रेती वापरण्यात येत असून कामावर पाणी सुद्धा मारण्यात येत नसल्याने लॅबच्या विटा सुद्धा खाली पडत असून ठेकेदाराला याबाबत सूचना देऊन सुद्धा ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले। या ठेकेदारांकडे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या बऱ्याचशा लॅबचे बांधकाम असून हा ठेकेदार नागरिकांना धमकावत असून जिल्हा परिषदचे अधिकारी आपल्या मुठीत आहे, आपले कुणी वाकडे करू शकत नाही अशा धमक्या नागरिकांना देत असल्याचा आरोप ग्रामस्थ गजानन खांडेकर यांनी केला आहे। काम हे स्लॅब टाकताना बल्ली हे झाली, मोडली, म्हणजे ठेवून घसरून गेली ती। किती दिवसापासून काम सुरू? तर अर्ध्यापर्यंत थोडं जास्त आलं होतं। किती रुपयाचं काम आहे ते? आम्ही बांधकाम असं भाव रेटमध्ये घेतलं ते बाकी माहीत नाही। कोण्या डिपार्टमेंटचं? डिपार्टमेंटही माहीत नाही आहे। माझं नाव गणेश तुकाराम खांडेकर, मी माऊली चोरीचे रहिवासी आहे। माझ्या घरासमोर आरोग्य विभाग या अंतर्गत एक रूमचं, एक 10 बाय 10ची रूम, त्या रूमचं बांधकाम चालू आहे आणि ते सदरू ठेकेदार, मला त्यांचं नाव माहीत नाही, सध्या इथं हजर आहे। आणि ते काम इतकं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे की सुरुवातपासून कॉलमपासून तर त्याच्या स्लॅबपर्यंत ते पूर्ण एकदम बोगस काम आहे। खालचे त्याचे स्लॅब कॉलम जे आहे त्या रूमचे ते बिलकुल 2.5 फुटाचेच कॉलम आहे, 2.5 फुटाचा गड्डा आहे आणि 1 नंबरचं बोगस काम आहे। आणि त्यांनी तो स्लॅब टाकला असता वरून, तो पूर्णच्या पूर्ण स्लॅब एका 10 मिनिटातच तो पूर्ण स्लॅब कोसळला खाली आणि त्यांनी काहीतरी मजूर ते थोडे जखमी झाले, पडले मजूर वरून खाली, परंतु ते म्हणजे सुदैवाने त्यांना अशी कोणती इजा झालेली नाही। आणि असं बोगस काम या गावात होत असताना आम्हाला ते पाहावलं गेलं नाही, म्हणून आम्ही त्यांना थांबवलं की बाबा तुम्ही असं बोगस काम करू नका, चांगल्या पद्धतीनं काम तुम्ही करायला पाहिजे होतं, तुम्हाला परवडलं नाही तर तुम्ही ते काम घ्यायला नव्हतं पाहिजे। आणि असं बोगस काम करून जर तुम्ही आमच्या गावातून जात असाल तर हे व्यवस्थित नाही आहे। तर त्यांनी आम्हाला अशी उद्धटपणाची वागणूक देऊन आमचा अपमान केला की बाबा तुम्ही आमचं काम रोखणारे कोण? तर मी त्यांना म्हटलं मी या गावचा नागरिक आहे, एक शुद्ध नागरिक आहे आणि माझ्या घरासमोर हे बांधकाम चालू आहे आणि मला हे सांगण्याचं, बोलण्याचा किंवा काम थांबवण्याचा पूर्ण अधिकार आहे। आणि तुम्ही असं बोगस काम करत असताना हे आम्ही कुठपर्यंत खपवून घ्यायचं? तुम्ही काय तुमचे बिलं काढसाल, मोकळे होऊन जासाल, परंतु उद्या इथं या ठिकाणी आमचे मुलं बाळ खेळतील, आमचे नातू खेळतील, उद्या एखादा डॉक्टर जर जखमी झाला, ती रूम जर त्या डॉक्टरच्या अंगावर कोसळली तर याला जबाबदार कोण राहील? म्हणून मी त्यांचं काम थांबवलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला इथपर्यंत ही माहिती देत आहे। याबाबत खांडेकर यांनी जिल्हा परिषदकडे तक्रारी करून साधी चौकशी सुद्धा करण्यात आली नसल्याची माहिती सुद्धा खांडेकर यांनी दिली आहे। ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून ह्या लॅबचे काम पुन्हा करण्याची मागणी रामदास रेठे, सुधीर गाडेवार, संदीप जगताप, सुरेश कोकाटे, रामदास वाघ, प्रदीप खंडारे यांनी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे। याकडे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सुद्धा आजपर्यंत भेट दिली नसल्याचा आरोप सुद्धा माहुलीचोर वासियांनी केला आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।